आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। मित्रांनो, 3-4 दिवसापूर्वी मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा सुरू केली आहे। आज पण ती चंदगडला सांगवडला आज होते, परंतु बऱ्याच दिवसापूर्वी मला मुस्लिम साहेबांनी सांगितलेलं होतं की आजच्या दिवशी तुम्ही कोल्हापूरला काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आलं पाहिजे। इचलकरंजीला अतिशय चांगलं एक कार्यालय आपले तिथले अध्यक्ष विठ्ठलराव चोपडे यांनी पुढाकार घेऊन तिथं उघडलेलं आहे, त्याचं आज उद्घाटन केलं। खरोखरीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाला साजेसं कार्यालय माझ्या इचलकरंजी शहरामध्ये निर्माण केल्याबद्दल मी विठ्ठलराव चोपड्यांचं मनापासून अभिनंदन करीन, मनापासून कौतुक करीन। शेवटी ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून काम करण्याची नितांत गरज आहे। एखादा पक्ष पुढे नेटाने न्यायचा ते एकट्या दुसऱ्याचं काम नाही, त्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे। आज ही जी काही यात्रा चाललेली उत्तर महाराष्ट्रापासून आपण सुरुवात केली, नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, शिर्डी, सिन्नर, कोपरगाव या तालुक्यामध्ये आम्हाला लोकांच्या सभा झाल्या। प्रचंड महिला तिथं उत्साही सभेला यायच्या। आज माझ्या इचलकरंजीच्या पण सभेमध्ये महिलांची उपस्थिती अतिशय लक्षणीय होती। मला माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगायचं, महाराष्ट्रातल्या पण सांगायचं, माझ्या कोल्हापूरमध्ये काम करणाऱ्या, भाषण करणाऱ्या सगळ्यांना सांगायचं, आमच्या शीतल फराटेला पण सांगायचं, सगळ्यांना सांगायचं की आपण या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेच्या समोर जात असताना आपण केलेला विकास, आम्ही सरकारमध्ये असताना तो विकास आपण केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये माझ्या मायमाऊलीच्या करता, माझ्या बहिणीच्या करता, माझ्या मुली करता, माझ्या शेतकरी बांधवाकरता, माझ्या युवक युवती करता आपण ज्या योजना दिलेल्या आहेत, या योजना या आपण मतदारांना आणि जनतेला समजावून सांगण्याची गरज आहे। आपण बाकीच्या इतरांच्यावर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही, इतरांची नावं घेण्याची गरज नाही, मागं काय झालं, कसं घडलं त्याच्या खोलात त्यांची गरज नाही। आपण आपलं काम बोलतोय, आपण त्या कामाच्या बद्दल लोकांना, आपल्या मायमाऊलींना, आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या मतदारांना आपलं करण्याचं काम करतो। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही अनुभव आपल्याला आला, त्या अनुभवातून बरंच काही आपण शिकण्याचा प्रयत्न केला। मला माझ्या कार्यकर्त्यांना आणि बूथ कमिटीवाल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगायचंय की यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझा मागासवर्गीय समाज, माझा आदिवासी समाज थोडासा आपल्या युतीपासून थोडा बाजूला गेल्यासारखं झालं। त्याचं कारण म्हणजे विरोधकांनी एक नेरेटिव्ह सेट केला की हे अबकी बार 400 पार झाल्यानंतर एवढे खासदार यांचे निवडून आले की हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते संविधान बदलणार, त्यांची घटना बदलणार, काही त्याच्यामध्ये आणखीन काही दुरुस्ती करणार, आरक्षण काढणार आणि हे अतिशय स्लो पॉइझनिंग हे शेवटपर्यंत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचलं आणि सांगत होते ही दादांचा फोट आहे, परंतु आमच्यावर विश्वास कमी आणि समोरच्या विरोधकांच्या विश्वास जास्त ठेवला गेला। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आता ती निवडणूक आली आहे, परंतु त्याच्यातनं जो बोध घ्यायचा आहे तो बोध माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यावा। महायुती तर घेतलीच आहे, महायुतीचे घटक घेत आहेत आणि म्हणून आपल्याला आता मागासवर्गीय समाजाला सांगायचे की बाबांनो, आम्ही तुम्हाला सांगत होतो की संविधानाला तुम्ही धक्का लावणार नाही। मी तर सांगायचो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोण मायाचा लाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला धक्का लावू शकत नाही, त्याच्यामध्ये संविधान बदलू शकत नाही। पण
आता त्यांना सांगा की आता तिसऱ्यांदा सरकार आलं, संविधानाचा आदर आम्ही करतोय की नाही. शपथ ज्यावेळेस पंतप्रधानांनी घेतली त्यावेळेस राष्ट्रपती ज्या ठिकाणी राहतात त्या राष्ट्रपती भवन मध्ये संविधान कसं मानाने सन्मानाने ठेवलेलं होतं. एनडीएच्या मीटिंग मध्ये संविधानाला वंदन करून मीटिंग सुरू झाली. आपण संविधान भवन त्या ठिकाणी सगळ्या तालुक्यामध्ये उभा करण्याचा निर्णय घेतला. संविधान दिन आपण साजरा करतो. काय होतं, विरोधकांच्याकडे एखादा विकासाचा मुद्दा राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारचं काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते आपल्याला सांगावं लागेल, त्यांना आपल्याला सांगावं लागेल आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. आम्ही सर्व जाती धर्माच्या माझ्या माय माऊलींना, माझ्या मुलींना, माझ्या बहिणींना आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे. त्याच्यावरही टीका करतात. मी अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस ह्या गरीब घटका करतात, त्या माझ्या शेतकरी वर्गाकरता, माझ्या युवक युवती करता, माझ्या माय माऊली करता जे अर्थसंकल्प पेश करत होतो त्यावेळेस पण यांनी विरोध केला. ज्या योजना फसव्या आहे या योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणल्या. मला माझ्या कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगायचंय, तुम्ही देखील लक्षात घ्या. तुम्ही असं बोललं तर त्यांना होणार ठामपणे आम्हाला मेळाव्याच्या निमित्तानं अजित पवारांनी सांगितलेलं आहे की आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही जो वादा करतो तो वादा निभावतो. त्या योजना आम्ही जो लाभार्थी त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार.